राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून मराठवाडा भागात तर शेतजमिनी, पिकं आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज अत्यल्प असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटातर्फे आज छत्रपती संभाजीनगरात भव्य शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभागी होत राज्य सरकारवर तीव्र टीका केली। ते म्हणाले, सरकार धार्मिक भावनेवर राजकारण करते, पण लोकांचा जीव चालला आहे त्यावर काहीच करत नाही। विरोधी पक्षनेतेपद नसले तरी शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी आलाच पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत म्हटलं, अधिकारी आला नाही तर शेतकऱ्यांचा असूड काय असतो ते दाखवला पाहिजे। तुम्ही बाबूगिरी करू नका, शिवसेना पॅकेजवर लक्ष ठेवेल। ते पुढे म्हणाले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज द्या। मी दिवाळीनंतर महाराष्ट्रभर फेरी मारणार असून प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही ते पाहणार आहे। शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे, आम्ही तुमचं पॅकेज मिळवून देऊ। भावनिक आवेशात ठाकरे म्हणाले, मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही। पद नसतानाही शिवसेना आज रस्त्यावर उतरली आहे। निवडणुका येतील जातील, पण जीव गेला तर परत मिळणार नाही। अस्मानी संकट आपल्या हातात नाही, पण सुलतानी संकटाचा सामना आपण नक्की करू। सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवा आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना ठाकरे गटानं राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे।